सर्व कार्य जे सांभाळत आहे ते आपल्या हिंगणघाटचेच देवेंद्रजी नाशिवकर हे या सर्व निवेदनाचं महत्व समीर भाऊ पुढं पटवून सांगतील. श्री संत नगाजी महाराज की साधारण या मूळ विद्यापीठ मला आपली सगळे बाल म्हणजे मी हिंगणघाटचा असल्यामुळे ओळखता. मला गेल्या 2011 पासून भारतात 16 राज्यांमध्ये 300 ठिकाणी साईबाबांच्या कार्यक्रमाला जायचा योग आला. अनेक मंदिरं अनेक स्थळ आले, वृंदावन, उत्तराखंड, अंदमान निकोबार, कर्नाटक. पण एवढं सगळं पाहत असताना मधल्या काळात मला नगाजी महाराजांची कृती वाचण्याचा योग आला आणि त्या दिवशी मन इतकं दुःखी झालं की मला असं वाटलं की लोक जगन्नाथपुरीला, वृंदावनला जातात आणि एवढं मोठं तीर्थक्षेत्र आपल्या बाजूला आहे, जे जगातील एकमेव मंदिर आहे समीर भाऊ, की ज्या ठिकाणची कृष्ण भगवानांचं जे मंदिर आहे ते एकमेव मंदिर आहे की जिथे भगवंतांनी स्वतः पैसे देऊन, स्वतः दृष्टांत देऊन, स्वतः मार्गदर्शन देऊन, स्वतः मूर्ती बनवून नगाजी महाराजांसाठी पाठवली. एवढं मोठं मंदिर त्या ठिकाणी. एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी ज्या कृष्ण भक्ताला संपूर्ण भारतात पदयात्रा करून आयुष्यभर कृष्णाचं दर्शन झालं नाही, ते पंढरपूरला गेले आणि पांडुरंगाला म्हटलं की अरे देवा, मी असं काय पाप केलं, माझ्यासून काय चूक झाली की मला भगवंताचं तुमचं दर्शन झालं नाही. पांडुरंगाने दृष्टांत दिला, तू विदर्भात हिंगणघाट तालुक्यात बारवीला जा, तुला दर्शन. आणि त्याच मूर्तीतून चतुर्भुज रूपात त्या कृष्ण भक्ताला दर्शन झालं. आणि ही एकमेव मूर्ती अशी की ज्या मूर्तीमधून भगवान कृष्ण चतुर्भुज रूपात 5 वेळा प्रकट झाले, की आबाजी महाराज, दादाजी महाराज या सगळ्यांनी. एवढं मोठं तीर्थ असताना मला फार दुःख झालं की आपण इतकं फिरतो, आपल्या गावापाशी एवढं तीर्थ आहे. आणि मग मी स्टडी करू लागलो आणि मग या लोकांना सगळ्यांशी संपर्क दर्शनाला जाऊ लागलो. तर आज मला असं वाटतं की ही गोष्ट मला हे झाली तर, आणि ही सगळी मंडळी तुम्ही, आणि एक महत्वाची गोष्ट सगळी तुम्ही कॉन्फिडन्स आहे, त्याच्यात काही गुण होत नाही. सगळ्यांनाच आहे, विश्वास आहे की समीर भाऊनी मनावर घेतलं काय होतं. मला असं वाटतं की एवढं मोठं तीर्थ आहे. विदर्भातल्या बऱ्याचशा मंडळीची पहिली अडचण असते की हो यार, आम्ही जातो, एक दोनदा गेलो पण पहाडीचा रस्ता नेमका आम्हाला कळलं नाही कुठून जायचं, कोण येते. तर मला पहिला एक निवेदनामध्ये आमच्या सगळ्यांच्या वतीने ही गोष्ट सांगायची होती, ती दिला. पहिली गोष्ट अशी की पांढरकवडा साऊथ मधून आलेले असो की वर्धा दिशेनं आलेले असो की नागपूरवरून आलो, पश्चिम महाराष्ट्रात फिरताना जे काही तीर्थक्षेत्र आहे त्या तीर्थक्षेत्राच्या 5 किलोमीटर अंतरापासून बोर्ड लागते, पर्यटन स्थळ, तीर्थक्षेत्र इकडे जाण्यासाठी इथून वळा तिथून वळा, इतके किलोमीटर काही तरी. पण या तीर्थस्थळाला तुमच्यामुळे प्राप्त झालं पर्यटन दरम्यान ते बोर्ड कुठलं तरी राजमार्गावर लागलं. ही पहिली विनंती. दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्ही ऐकलं अशक्य नाही, आपण बुटीबोरीला जातो, मी नेहमी जाताना पाहतो त्या बुटीबोरी चौकातही वरून पूल गेला, पण त्याच्या खाली जे आहे त्या किशोर वानखेडेच्या नावाने चौकचं सौंदर्यीकरण, ज्या चौकातून आपण पहाडीला जातो ना त्या चौकाचं सौंदर्यीकरण, म्युरल, लाइटिंग हे कुठलं तरी त्या ठिकाणी व्हावं. किंवा आज तुम्ही हिंगणघाटच्या सौंदर्याचे भर टाकत आहे, 3 गेट उभे केले, एक गेट त्या ठिकाणी पहाडी तीर्थक्षेत्रासाठी जाण्याचं स्वागत असं मला वाटतं हे करता आलं पाहिजे. आणि महत्वाची 1754 मध्ये महाराज शके 1754 म्हणजे इसवी सन 1754 आणि 1754 ते 1844 दरम्यान त्यांचा कालावधी. या कालावधीमध्ये झालेले संत आणि मंदिर किती जुनं आहे, पण गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर, शासनाच्या संकेतस्थळावर 1928 ला बनलेलं लक्ष्मीनारायण मंदिर बजाज साहेबांनी बनवलेल्या मंदिराचा उल्लेख आहे, पण गव्हर्नमेंटच्या साईडवर कुठेही पारडीचा नगाजी महाराजांचा उल्लेख नाही. आता याला शासन म्हणताना पुरावा पाहिजे. तर 1906 ला C.V. रसेल नावाचा ब्रिटिश अधिकारी यांनी एक गॅझेट लिहिलं. त्या गॅझेट मध्ये एक पूर्ण पान महाराजांवर, त्यांच्या कार्यावर आणि पार्टीच्या महत्वावर लिहिलेला आहे. त्या पानाचा पुरावा आम्ही शोधून आणलेला आहे. एक तर आता आम्हाला असं वाटते की तुम्ही मनावर घेतलं तर एक छोटीशी विनंती आहे की गव्हर्नमेंटच्या वर्धा जिल्ह्याच्या साईडवर संकेतस्थळ, इथली माहिती, इथले कुठे आहे, तर या 3 गोष्टी जर आपण केलं तर या 3 गोष्टीमुळे नक्कीच सगळ्यांना प्रेरणा मिळेल, ऊर्जा मिळेल, उत्साह वाढेल. आणि तुम्ही ऐका मग काही प्रश्नच नाही, काही होऊ शकते. नथिंग इज इम्पॉसिबल. सगळ्यांनी मनापासून काढावा.
आणि ही मी कॉन्फिडन्स सांगतो, अगर समीर भाऊ ने ठाण लिया तो कुछ भी इम्पॉसिबल. माझ्या गावाचा चेहरा मला कसा बदलला. स्मशानभूमी असो, भारतशाळा असो, त्या घाट असो, और त्या खाणीतून आम्हाला नदीत गणपती शिरवायला जायला लागत होतं. ज्या वेळेस त्या पुलावर पाय टाकतो समीर भाऊ, खरं सांगतो तुमची आठवण आली अशा. शिवाजी पार्क असो, रस्ता असो, बसस्थानक बनत आहे. मला तर वाटतं की काही दिवसानं हिंगणघाटमध्ये जागा तर राहिली नाही, तर तुम्ही थोडं का बनवा. तर मी तुम्हाला आताच सांगतो का बनवावं. तर पार्टी आणि पार्टीचा विकास केवळ तुम्हीच करू शकता, तुम्हीच करावा. ही आम्हा सगळ्या म्हणजे गणेश आपल्याला नाभिक समाजाकडनं, नगाजी भक्ताकडनं, हिंगणघाट ट्रस्टकडनं हे सगळे एक कुटुंब आहे, त्यांच्या हातात करा. ही एक महत्वाची गोष्ट करू. सोशल रिफॉर्मिंगचा जर विचार केला तर हिंगणघाट शहरात 200 नाभिक दुकान आहे, 150 रजिस्टर्ड त्यांचे असोसिएशनचे, आणि एक नाभिकाचं दुकान म्हणजे 100 लोक व्हिजिट देतात. आणि वर्धा जिल्ह्यात 1000, नागपूरमध्ये 6500 दुकान आहे, आणि महाराष्ट्र राज्यात 8 लाख. मी हा आकडा सर्वे केला नगाजी महाराजांसाठी. त्या असोसिएशनला भेटलो मुंबईला, सेना भवनला. मला असं वाटतं की तुम्ही जर केलं, आदरणीय सुधीर भाऊंनी तुकडोजी महाराजांच्या गुरुकुंज मोजरीला उद्यात ठेवलं, युनिव्हर्सिटीला नाव मिळालं, आणि आज सगळे गुरुकुंजचे भक्त सुधीर भाऊंचं नाव सगळे म्हणतात, कारण की त्यांनी काय लागलं. मला वाटतं महाराष्ट्रातल्या सगळ्या तमाम नाविक समाजाला, नगाजी भक्तांना एक ऊर्जा तुम्ही होऊ शकता. आणि एवढं मोठं स्थळ आपल्या इथे आहे, हे काम केवळ तुम्ही आणि फक्त तुम्हीच करू शकता, असं बोलतो माझ्या भविष्यात. या ठिकाणी नगाजी महाराज पाडी देवस्थानच्या वतीने मला निवेदन देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती आणि सहकारी भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष आणि संचालक प्रफुल्ल पाटील, या देवस्थानचे अध्यक्ष मनोज साहेब, आंबेडकर साहेब, आमचे माझे दोन्ही मित्र, हिंगणघाटचा एक मोठे आर्टिस्ट असं म्हणायला हरकत नाही, नरेंद्र भाऊ नाशिककर, त्याचप्रमाणे मंचावर वरती तत्करती सौंदर्यकरती आणि सर्व मंडळी उपस्थित मंडळी. त्या दिवशी चर्चा झाली होती प्रफुल्ल भाऊशी की आपल्याला नगाजी महाराजांच्या पार्टीच्या देवस्थानासाठी काही आपल्याला निधी पाहिजे आहे. मी जेव्हापासून आमदार झालो तेव्हापासून दरवर्षी आम्ही गोयल साहेबाला विचारून, प्रफुल्ल भाऊला विचारून दरवर्षी जेवढा निधी देता येईल तेवढा निधी देत. पण कसं आहे की शासनाचे काही निकष ठरलेले आहेत, आणि तीर्थक्षेत्राला किती निधी द्यायचा याचा एक त्यांचा हिशोब आहे, त्याच्यावरती ते देऊ शकत नाही. आणि मी तर हिंगणघाटमध्ये जेवढे काही देवस्थान त्याच्यामध्ये नव्हते ते सर्व अनेक देवस्थान मी तीर्थक्षेत्रामध्ये घेतले. त्याच्यामध्ये हिंगणघाटचं शहालंगडी देवस्थान ते तीर्थक्षेत्रामध्ये नव्हतं, ते मंजूर करून घेतलं. त्याच्यानंतर दसरपूरचं देवस्थान सुटला माता मंदिर करून घेतलं. नदीवरचं गाडगे बाबाचं जे आहे ना आपली, ते सुद्धा मी मंजूर करून घेतलं. तिकडे नारायणपूरचं विठ्ठल रुक्माई त्या श्रीकृष्णाचं मंदिर आहे, धोटी नारायणपूर, ते सुद्धा मी मंजूर केलं. लसणपूरचं मंदिर मंजूर केलं. अशी मी जवळपास 10-12 अजून तीर्थक्षेत्र मंजूर करून घेतलं. पण आपण जे म्हणतात ते खरं आहे की संत नगाजी महाराजांचा चमत्कार आणि त्यांचा सहवास आणि त्यांचं कार्य फार मोठं आहे, आणि पाहिजे त्या प्रमाणामध्ये त्याचा प्रचार अजून पुढे जायला पाहिजे लोकांमध्ये. ते थोडं कमी आहे, हे गोष्ट खरी आहे, ते केलं पाहिजे सर्वांनी. आपल्या पिक्चर निघणार होता, पिक्चरसाठी प्रयत्न झाला, पण तो पिक्चर पुढे टाकला माहीत नाही. काही पिक्चर कुठं थांबला तो मागचा शूटिंग फिटिंग बाबा येऊ द्या, लोकांपर्यंत जाऊ द्या, मी सुद्धा त्याच्यामध्ये त्यांना म्हणता मदत करतो. पण असो, पण आपल्या सर्व या हिंगणघाटकरांसाठी परमवंदनीय आहे आपले संत नगाजी महाराज, आणि आपण जे काही प्रयत्न करतात ते करू. निधी काय मिळते ते देऊ. मागच्या वेळेला ते गेट मी मंजूर केलं, ते गेट नांदगाव चौकात करण्यासाठी केलं. पहिल्या लोकांनी काय केलं, ते गावात घेऊन गेलं. ते गेलं मी तिथल्यासाठी, कुठल्यासाठी, नांदगाव चौकासाठी मी 12-13 लाख रुपये मंजूर केले. आणि मग ते काही लोकांचं म्हणणं इथं नाही पाहिजे, गावात पाहिजे, गावात पाहिजे, गावात पाहिजे. हा याची बदनाशी तुला ऐकूया, त्या फुटला नाही या बाजूला बसलेला बदनाशी. इथं गेट मी सांगितलं, गेट ते गावात घेऊन गेलं. आणि म्हटलं गावात आपल्याला दुसरं गेट करता येईल. पण आता ठीक आहे, पुन्हा डबल गेटसाठी निधी मागायला मी करतो प्रयत्न. आणि तुम्ही जे आता मला सांगितलं की गॅजेटमध्ये या संदर्भात एक कलेक्टरला पण तुम्ही निवेदन द्या, आणि जिल्हाधिकाऱ्यांना मी सुद्धा माझं पत्र देतो. एक पत्र असं करून टाकू, जिल्हाधिकाऱ्यांना ऐकलं का, जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र आता तुम्ही करू, आपण सांगू, ते बनवून घेऊ. आणि ते पत्र दिलं दिवस आहे तिकडे रायटिंग वर्क करताय का, खूप गमत आहे का, तो उभं राहायचं ना आपण बरोबर दिसत राहायचं. एक पत्र बनवायचं कलेक्टर साहेबाशी, मॅडमची त्यात थोडंसं एक पॉईंट टाका, त्यांनी जे पत्र दिले ते पत्र बनवा, आणि ते माझं पत्र आणि तुमचं निवेदन आणि सर्व हे घेऊन तिथं मॅडमला तुम्ही पण द्या, मी पण देऊ. आणि हे जे गॅजेट आहे, गॅजेटमध्ये जे त्यावेळेला तयार लिहिलं होतं, त्या गॅजेटच्या अनुषंगाने आता पुढची कारवाई काय करायची,
जर गॅजेटमध्ये एक पान लिहिलेलं आहे महाराजांबद्दल तर हे अजूनपर्यंत आपल्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना माहीत नाही. बरोबर आहे. हे त्यांच्या लक्षात आणून जिल्ह्याचं जे काही केंद्र आहे, मानाचे केंद्र आहे किंवा जिल्ह्यामध्ये जे संकेत केंद्र आहे त्याच्यामध्ये आलं पाहिजे. हा प्रयत्न आपण करू 100%. आणि नांदगाव चौकामध्ये दिशादर्शक बोर्ड लावू 100%. तिकडूनही बोर्ड असेल तिकडे लावू. मला सांगा कुठे कुठे पाहिजे दिशादर्शक बोर्ड आपण 100% लावू. नागपूर आता कसं आहे हायवे थोडंसं नियम वेगळे आहे. ठीक आहे, आपण हिंगणघाटमध्ये आल्यावर त्याचं कुठेतरी नगाजी महाराज पाटीकडे जाणार रस्ता म्हणून कुठेतरी करू आपण. आणि त्या चौकामध्ये आपण हे करू. पण महाराज तुम्ही आता कसं आहे, तुम्ही आता महाराज झाले, तुम्ही थोडंसं जरा प्रयत्न करा. तुम्ही आता गावागावी जाऊन काय म्हणतात कार्यक्रम करता मोठे मोठे. त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही इथे हे सांगा आणि त्या निमित्ताने तुमच्या इथे येणारे भाविक भक्त वाढले पाहिजे. हा उद्देश आपण केला पाहिजे. आणि टीम चांगली आहे, पांडवरी चांगली आहे, भोयरखान चांगले आहे, प्रभू भाऊ चांगले आहे, सर्व मंडळी चांगली आहे आणि मदत करणारे सर्वच आहे. फक्त आता अजून काय केलं पाहिजे. इथे मी आमदार झाल्यानंतर काही बराचसा निधी दिला, जे कामं सांगितले ते केले. पण अजूनही तिथं त्या ठिकाणी आता महिला आणि पुरुष शौचालय चांगलं पाहिजे कसा निवडून हे आपण त्यासाठी आता निधी मागू. मी आताच फोन लावायचा, मॅडमचा फोन बंद आहे आणि डेप्युटी सीओ आपल्या मनसे मॅडम आणि करतो प्रयत्न पत्र देतो आणि सर्व करू. तुम्ही पण दर 2 महिन्याला एकदा बसत आले चहा प्यायसाठी चर्चा करायची ट्रस्टी मंडळी आहे आणि आपण बसून प्रयत्न करू. आणि हे मंदिर अजून कसं मोठं होता येईल. मोठं तर आहेच ते, फारच मोठं आहे. म्हणजे नवसाला पावणार आहे, पण नवसाला पावणारं देवस्थान नगाजी महाराज पाळणे असा आपण त्याचा प्रचार केला. जसं आता आपल्या जर मोठं देवस्थान आहे भोजाजी महाराज आनंदसरामध्ये आता महिन्याला म्हणजे हप्त्याला तर 2 लाख रुपये येतात. 2 लाख म्हणजे उजवा मॅडम तर अशा पद्धतीने आपण करू. आपण मला प्रभू भाऊ नेहमी भेटते तेव्हा सांगत आहे आणि मी पण वर्षात एकदा जाणं होतेच. एखाद्या दरवर्षी एकदा 2दा चक्कर माझी देवस्थानात सातारकडे येतात. आता तिथलं यात्रास्थळ सुद्धा आपण चांगलं डेव्हलप केलं पाहिजे. तिथली यात्रा कशी वाढवता येईल हा प्रयत्न आपण केला. तिथपर्यंत गाड्या येतच नाही. गाड्यासाठी आपल्याला रस्ता करायला पाहिजे, दुकान आणावं लागते रस्त्यावर. तो रस्ता पूर्ण आतमध्येपर्यंत गाड्या आल्या पाहिजे आणि मोटरसायकल पार्किंग हे ते थोडीशी यात्रा आणि 2 दिवसाची यात्रा करून असं काहीतरी पत्रक काढा थोडंसं 5 गावामध्ये पाठवून आपल्या थोडंसं त्याच्यावर बसून थोडंसं नियोजन केलं पाहिजे असं मला वाटते. आणि खरंच मोठं आहे की म्हणजे पंढरपूरच्या पांडुरंगाचा साक्षात वाचत आहे तिथं मुक्काम येतात अशी आख्यायिका हे असून लोकांना माहीत नाही. त्याच्याकडे छोटंसं पुस्तक बनवलं पाहिजे. तुम्ही तुमच्या संकल्पमध्ये काम करा, छोटंसं पुस्तक बनवा किस्सामध्ये छोट्यासारखं किंवा त्याचं चरित्र बरोबर आहे. एक 10 पेजचं मी स्पॉन्सर करतो. 5,000 कॉप्या बनवून देतो. तुम्ही मला 5,000 कॉप्या आपण बनवू, 10,000 कॉप्या बनवून लोकांपर्यंत वाटू, गावागावी पाठवू. म्हणजे सहज नगाजी महाराज काय आहे हे लोकांना जर बातम्यातून कळलं तर लोकांना तिथं अजून हे वाढेल. तिथं जास्त लोक येतील. रोज त्या ठिकाणी यात्रा सोडून इथं दिवशी सुद्धा कमीत कमी 100-500 लोक 1000 लोक रोजचे कार्यक्रम. आणि तो आता फुल मुद्दाम मी करून दिला की नगाजी महाराजांची पालखी पहाडीवरून निघते आणि ती तिकडे जाते शेकापूरकडे. टेंबा गोंधळा तिकडे जायसाठी त्यांना इकडून बड्डेकडून उलट जावं लागतं. म्हणून तेवढ्यासाठी 35 कोटी रुपयाचा पूल बनवला. आता तो पालखी आता सगळं म्हणजे नगाजी महाराजांची पहाडी निघाल तर ती सगळं तिथून तिकडे बड्डेकडे जाईल. अशा पद्धतीची व्यवस्था आपण केली आहे. अजूनही काय करता येईल ते करू. सर्वांचं मी खूप अभिनंदन करतो. तुम्ही आज आले, माझा सत्कार केला आणि निवेदन दिलं. आपण त्यासाठी आता नुसतं मला निवेदन दिलं की काम सुटलं नाही. तुमचा पाठपुरावा पाहिजे. प्रभू कशात ठेवलं नेते म्हणते यावं. हो कलेक्टरचा पत्र आता बनवा. तुम्ही कलेक्टर म्हणून 10,000 भेटा पाठवला. मी तर देण्याचं माझं पत्र असल्यावर ते बघण्याचं मी पण त्यांना बोलतो हे आपण करू. पुन्हा आपण दर महिन्याभराने काय झालं ते बसू. बावनकुळे साहेबांचे पत्र आहे ते माझ्या बँकमध्ये असते पण आपण त्यांना देऊ. सर्वांचं अभिनंदन करू. सर्वांना एक सांगतो नाशिक इथं आपल्याला ते 3 गेटचं उद्घाटन आहे. तुम्हाला सर्वांना माझी आमंत्रण आहे. आता इथून उठल्यावर कुठे जायचं तिकडे कटाऱ्यावर चहा पाणी आहे खातं. चहा पाणी करून नाश्ता करून थोडं पत्ता आपल्या पता मी येतो आणि मग आपण 6:30 वाजता अंदाज सुद्धा पडला आपण तिकडे जाऊन सर्व आपल्या लाईट लावायचं. आपल्या इकडे ऐतिहासिक काम
आपल्या हिंगणघाटचं स्मशानभूमी सांगितली, हिंगणघाटचं मेन रोड, आंबेडकर चौक, कारंजा चौक, गांधी पुतळा, मेन रोड सर्व रस्ते करत आहे. 400 बेडचं हॉस्पिटलचं आताच उद्घाटन झालं. आता 2-3 महिन्यामध्ये मेडिकल कॉलेजचं आपण उद्घाटन करतोय. पुढे जामला बोलूया मुख्यमंत्री हातून. असे मोठ्या प्रमाणात काम शहरामध्ये चालू आहे. करता प्रयत्न करून चालू. मंदिराचा विकास झाला पाहिजे, हा हा प्रयत्न आहे. तर तुम्ही आले, तुमचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो आणि तुमचं निवेदन घेऊन याच्यावर जेवढी काही कारवाई करता येईल तेवढी करू. आपण दर महिन्याला या संदर्भामध्ये पाठपुरावा घेऊ. एवढंच बोलतो, इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजून एक महत्वाची गोष्ट, महाराजांनी 17व्या शतकामध्ये भागवतावर मोडी लिपीत एक ग्रंथ लिहिला, हस्तलिपी त्यांच्यावरची आहे. तर ती भाषा समजत नव्हती, त्याच्या PDF बनवल्या. नागपूर युनिव्हर्सिटीला सातत्याने संपर्क साधला. परवाच्या दिवशी तिथे लँग्वेज, फॉरेन लँग्वेज आणि इंडियन लँग्वेजचे जे प्रमुख असलेले शिवाते भेटले. त्यांनी मला सांगितलं अभिलेखन विभाग सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येते. राजे रजवाडे जुन्या काळाच्या सगळ्या लिपीज त्यांनी लिहून ठेवल्या. तर पुण्यात मुंबईच्या अंतर्गत येते आणि याचं मोडी लिपी ट्रान्सलेट करायचा 4-2 दिवसात देणार आहे. कारण महाराजांनी भागवतावर लिहिलेलं 250 पानाचा जो ग्रंथ आहे त्याच्यात काय लिहिलं हेही लोकांसमोर जावं, तेही प्रयत्न करत आहोत. काम पडल्यास तुम्हाला आणि हा धन्यवादाचा जो कार्यक्रम होता तो माझ्याकडे जबाबदारी होती. या ठिकाणी मी तिला विराम देतो. श्री संत नगाजी महाराज की